लेट अस अंडरस्टँड टुडे दिस पोयम. इट कॅन बी डन. इट कॅन बी डन म्हणजेच हे होऊ शकतंय, म्हणजे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला या टायटलमधून समजते की नथिंग इज इम्पॉसिबल. ओके, एव्हरीथिंग कॅन बी डन. फर्स्ट सेंटेन्स, द मॅन हू मिसेस ऑल द फन इज ही हू सेज इट कांट बी डन. Means the man who misses all the fun means who does not get involved in anything. Okay, so there is fun in doing any job or any action or any task. Okay, so he misses this all fun and says it can't be done. ठीक आहे, जो व्यक्ती असं म्हणेल की हे होऊ शकत नाही, तो काय करेल, हे सगळं फन किंवा एखादी नवीन गोष्ट करण्यातली जी मज्जा आहे ती काय करेल, तो मिस करेल, असं त्यांनी म्हणलं आहे. इन सोलेम प्राईड ही स्टँड्स अलूफ. आणि सोलेम प्राईड म्हणजे त्याच्या एकट्याच्या गर्वामध्ये. प्राईड म्हणजे गर्व, सोलेम मीन्स सोल, सिंगल, हिज ऑन हिज ओन. ही स्टँड्स अलूफ. अलूफ म्हणजे अलिप्त राहतोय, तटस्थ राहतोय, एकटा राहतोय, बाजूला राहतोय. अलूफ मीन्स द पर्सन हू डज नॉट गेट इन्व्हॉल्व इन एनिथिंग or who stays isolated. Okay, and greets every venture with reproof. मग असा व्यक्ती काय करेल, त्याच्या गर्वामध्ये तो एकटा बाजूला राहील, इन्व्हॉल्व होणार नाही कोणत्या गोष्टीत, आणि प्रत्येक ॲक्शनला किंवा प्रत्येक व्हेंच्युअरला, व्हेंच्युअर म्हणजे एखादी ॲक्शन, एखादा नवीन टास्क, एखादा नवीन जॉब, तर प्रत्येक जॉबला तो कसा हँडल करेल किंवा कसा सामोरा जाईल. ग्रीट म्हणजे सामोरा जाणे, किंवा एखाद्या गोष्टीत इन्व्हॉल्व होणे, तर कसा इन्व्हॉल्व होईल तो, विथ रिप्रूफ. अँड ग्रीट्स इच व्हेंच्युअर विथ रिप्रूफ म्हणजे काय करेल, तो प्रत्येक ॲक्शनला किंवा प्रत्येक जॉबला तो काय करेल, विथ क्रिटिसिझम सामोरा जाईल. विथ रिप्रूफ म्हणजे विथ क्रिटिसिझम. क्रिटिसिझम म्हणजेच काय, नावं ठेवणे, नाही का नाही. मीन्स क्रिटिसिझम मीन्स इन सिम्पल लँग्वेज सेईंग दिस इज स्ट्रॉंग, दिस कॅन नॉट बी डन. ओके, त्याला म्हणायचं आहे रिप्रूफ. हॅड ही द पॉवर ही वूड इफेस द हिस्ट्री ऑफ द ह्युमन रेस. आणि जर अशा व्यक्तीला जर पॉवर असती तर त्यांनी काय केलं असतं, इफेस केलं असतं. इफेस म्हणजे काय, नष्ट करणे, रिमूव्ह करणे, वाईप आउट करणे. त्यांनी काय केलं असतं, काय वाईप आउट केलं असतं, द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस म्हणजे मानव जातीची पूर्ण हिस्ट्रीच त्यांनी काय केली असती, नष्ट करून टाकली असती, जर त्याला पॉवर असती तर. मानवजातीची हिस्ट्री म्हणजे काय, इव्हॉल्युशन. जसं माणूस स्टोन एजमधून आजचा जो मॉडर्न ह्युमन आहे जसा इव्हॉल्व झाला आहे, ती पूर्ण हिस्ट्रीच त्यांनी काय केली असती, वाईप आउट केली असती किंवा इफेस केली असती. वी वूड हॅव नो रेडिओ ऑर मोटर कार्स, नो स्ट्रीट लाईट्स बाय इलेक्ट्रिक कार्स. म्हणजेच आपल्याकडे काय नसलं असतं, स्ट्रीट लाईट नसले असते, इलेक्ट्रिक स्टार्स नसले असते, रेडिओ नसला असता, मोटर कार्स नसल्या असत्या. जर सगळ्या व्यक्ती जर अशा पेसिमिस्टिक्स असत्या तर. ठीक आहे, सगळ्या व्यक्ती जर म्हणल्या असत्या इट कांट बी डन, तर काही इन्व्हेन्शन किंवा नवीन इनोव्हेशन झालेच नसते. ओके, नो टेलिग्राफ नॉर टेलिफोन, वी वूड लिंगर इन द एज ऑफ स्टोन. म्हणजे टेलिग्राफ नसला असता, कोणतेही टेलिफोन नसले असते, आणि आपण कुठे रेंगाळत राहिलो असतो, इन एज ऑफ स्टोन म्हणजे स्टोन एजमध्ये. स्टोन एजमध्ये ज्यावेळेस मनुष्याचं प्रत्येक गोष्टी दगडाच्या होत्या, हत्यारं, भांडे, किंवा अजून या सगळ्या गोष्टी कशाच्या होत्या, थोडक्यात दगडाच्या होत्या. तर मनुष्य हा जो आहे तो तिथेच लिंगर करत. लिंगर म्हणजे काय, रेंगाळत राहणे किंवा स्टेईंग इन स्टोन एज. इन सिम्पल लँग्वेज, वी वूड स्टेड इन स्टोन एज. द वर्ल्ड वूड स्लीप इफ थिंग्स वेअर रन बाय मेन हू से इट कांट बी डन. आणि हे वर्ल्ड जे आहे ते कसं असलं असतं, स्लीपमध्ये असलं असतं, म्हणजे झोपेतच असलं असतं. कधी जर हे जग जे आहे तर अशा लोकांनी चालवलं असतं. द वर्ल्ड विल स्लीप इफ थिंग्स वेअर रन. थिंग्स वेअर रन म्हणजे
जर हे जग अशा लोकांनी चालवलं असतं की जे म्हणतात इट कांट बी डन. लक्षात, म्हणजे अशा लोकांनी जर जग चालवलं असतं तर हे जग जे आहे ते अजून कसं असतं, झोपेतच असतं. समजलं.